रामकृष्ण हरी वारकरी संगीत विद्यालय नाशिक या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुनश्च एकदा स्वागत आहे. आज आपण वारकरी संप्रदायामध्ये सर्वत्र गायली जाणारी आणि सुंदर अशी दरबारी कानडा या रागातील आणि होय होय वारकरी ही चाल पाहणार आहोत. सुंदर अशी ही चाल आहे जी आपल्याला आणि भजनामध्ये म्हणायला, कीर्तनात प्रमाण म्हणायला कामी पडेल अशी ही चाल आहे. गोड अशी चाल आहे बघा. राग दरबारी कन्नड आहे. थाट आसावरी आहे आणि आसावरी थाटातून या रागाची उत्पत्ती झालेली आहे. या रागाची जाती संपूर्ण आहे. म्हणजे आरोहामध्ये आणि अवरोहामध्ये संपूर्ण सात स्वर लागतात, म्हणून या रागाची जाती संपूर्ण आहे. पुनश्च बघा, आपण स्वर निवडलेला आहे काळी 2 चा. मग वादी स्वर येतो ऋषभ, म्हणजे रे हा वादी स्वर आहे आणि संवादी स्वर आहे पंचम. बरं का. तर रागातील अतिशय महत्वाचा जो म्हणजे राजा ज्याला म्हणतात असा जो स्वर असतो त्याला वादी स्वर म्हणतात. आणि संवादी स्वर म्हणजे प्रदान करतात. राज्यात जसं राजा आणि प्रधान महत्वाचा असतो तसं रागामध्ये वादी स्वर आणि संवादी स्वर अतिशय महत्वाचे असतात. आणि तत्पश्चात जे बाकीचे मंत्रिमंडळ म्हणजे रागातील इतर स्वर असतात त्यांना अनुवादी असं म्हणतात. तर मित्रांनो बघा, या रागामध्ये 3 विकृत स्वर आहेत, म्हणजे कोमल स्वर आहेत. ग, ध आणि नी हे 3 स्वर कोमल आहेत, म्हणजे शुद्ध गंधार न लागता कोमल ग लागेल, शुद्ध दैवत न लागता कोमल दैवत लागेल, शुद्ध निषाद न लागता कोमल नी लागेल. म्हणजे तुमच्या लक्षात आला असं मी गृहीत धरतो. या रागाचा गाण्याचा जर समय आहे तो रात्री 3ऱ्या प्रहरमध्ये हा राग गायला जातो. या रागाचा आरोह आणि अवरोह समजून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. रागाची पकड बघा. सारे प ग म रे सा नी म प सा द नी प म प. बघा, सारे प ग म आता अभंगाचं नोटेशन बघा. होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी. पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी.
काय करावे साधने, काय करावे साधने, काय करावे साधने. अभिमान रे, अभिमान रे, अभिमान रे, अभिमान रे, अभिमान रे, अभिमान रे, काय करावी साधने, काय करावी तुका म्हणे डोळा, 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 तुका म्हणे डोळा. विठोबाईसला सावळाय, विठोबाईसला सावळाय, विठोबाईसला सावळाय, विठोबाईसला सावळाय. विठोबाईसला सावळाय, विठोबाईसला सावळाय. काय करावी साधने, काय करावी साधने, काय करावी साधने, काय करावी साधने. ओके, आपण नोटेशन करता मला मेसेज करा, प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवरती दिलं जाईल. आता तर साधकांनो, मित्रांनो, बघा, आपण पुढच्या महिन्यात त्या 15 तारखेपासून म्हणजे कार्तिक वद्य एकादशी ज्ञानोबांच्या समाधी सोहळ्यापासून आपल्या नवीन सत्राला सुरुवात करत आहोत. गेली 8 वर्ष आपण ऑनलाईन क्लास घेत आहोत. महाराष्ट्रामध्ये हजारो साधक आपण तयार केले.
आणि संगीताचा आनंद आपण दिलेला आहे. ज्यांना ऑनलाईन क्लास लावायचा आहे त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधा. 10 तारखेपर्यंत आपण वाट बघणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण शेड्यूल तयार करणार 5 दिवसानंतर. आणि आपण कार्तिक एकादशीपासून आपण सुरुवात करणार आहोत क्लासला. त्याच्यानंतर कोणी झालं काही जर समजा संपर्क साधतात त्यांना पुन्हा क्लास जॉईन करता येणार नाही. नवीन आहेत त्यांच्याकरता ही सुवर्ण संधी आहे. कीर्तन, प्रवचन, त्याच्यानंतर हार्मोनियम, तबला, मृदंग, जास्त करून क्लासिकल संगीत आपण शिकवत असतो. वारकरी संप्रदायिक आणि कीर्तन प्रवचनाचा अभ्यास शिकवतो. लवकरात लवकर संपर्क साधा. नोटेशन करता मला यूट्यूबवरती तुम्ही मॅसेज करू नका. फक्त आपल्याला व्हिडिओ कसं वाटतं ते सांगा. त्याच्यानंतर बघा माझा नंबर दिलेला आहे सगळ्यांना, त्याच्यावरती आपण मॅसेज टाका, तुम्हाला लगेच नोटिफिकेशन दिलं जाईल. रामकृष्ण. आता बघा सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचं आहे. थोडी जलद गतीने हीच चाल असते. होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी.
डोळा तुका म्हणे 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 काय करावी साधने काय करावी साधने या पद्धतीने बघा आपल्याला म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नोटेशन सगळ्यांना व्हॉट्सअपवरती दिलंच जाईल आणि आपण रियाज करा. सुंदर अशी चाल आहे. काही अडचण आली मला नक्की कॉल करा आणि आपण